सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? तर गाईज, आज माझी मम्मी, आजी आणि आजी ह्या निघाल्या होत्या तिघी जणी पंढरपूरला. आळंदी ते पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनाला चालत जाणार होते ह्या दिंडीतून. त्यानंतर गाईज, तुम्ही बघू शकता आत्ताच किती गर्दी आहे, तर पंढरपूरला तर किती गर्दी असेल. त्यानंतर त्यांनी एका मंदिरामध्ये गेला. त्यानंतर गाईज बघू शकता तुम्ही इथे किती पाऊस सुरू आहे गाईज. त्यानंतर त्यांनी एका ठिकाणी थांबले आणि तुम्ही बघू शकता की इतकं पाणी आहे की पाऊस किती असेल गाईज. त्यानंतर त्यांनी एका मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या भजन कीर्तन हरिपाठ केला आणि त्यांनी तिथलं झोपून घेतले गाईज. तुम्ही बघू शकता की त्यांचे भजन कीर्तन वगैरे झाल्यानंतर त्या कशा झोपलेल्या आहेत गाईज. कोण मोबाईल बघतोय, कोण गप्पा मारतोय, तर कोण झोपलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी काकण आरती झाली, म्हणजे पहाटेची आरती. तर बघा, तुम्ही बघू शकता की त्या विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचं तेज काय छान आहे मित्रांनो. ह्या विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचं तेज बघण्यासाठी सगळे वारकरी निघलेले असतात गाईज. मध्येच पाऊस पडला होता गाईज. त्यानंतर झालं होतं आपल्या माऊलींच्या पालखीचं दर्शन. तुम्ही बघू शकता गाईज, काय छान अशी ती पालखी सजलेली आहे फुलांनी गाईज. त्यानंतर त्यांचे रोज दिवसातून 2 का होईना कीर्तन व्हायची गाईज. बघू शकता की त्यांचे दुपारी एक कीर्तन झालं आणि संध्याकाळी सुद्धा एक कीर्तन झालं होतं दुसरं. तो गाईज तुम्ही बघू शकता की हा लहान मुलगा किती छान असे टाळ वाजवतो गाईज. सगळेजण निघाले होते जेजुरी गडावर. ह्या जाताना गाईज बघा, हा कितीशी पाण्याचं, याला ओढा म्हणता येईल का काय म्हणता येईल गाईज, तुम्ही सांगू शकता. त्यानंतर ह्या निघाल्या होत्या गडावर गाईज. सगळीकडे हिरवळ बघू शकता. आणि हा गड चढणं काहीतरी सोपं नाही. आणि हे सगळेजण म्हणत होते रामकृष्ण हरी गाईज. बघू शकता, ही तर फक्त आळंदीचीच गर्दी आहे मित्रांनो, तर पंढरपूरची किती असेल गाईज हे बघा. त्यानंतर यांचं थोडंफार फोटोशूट वगैरे झालं. पुढं त्यांचं कीर्तन. मला असं वाटतंय की जर मी गेले असते या पालखीत तर खूप छान झालं असतं गाईज. यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोक काही ना काही वाटत होते गाईज. त्यानंतर ह्यांनी रस्त्यावरच कीर्तन वगैरे सुरू केलं होतं गाईज. या पालखीचे अजूनच, या वारीचे अजूनच शोभा वाढावी हे त्यासाठी खूप छान असं फुगडी वगैरे घालून सेलिब्रेट करत असतात गाईज. तुम्ही बघू शकता माझी आजी, माझी मम्मी हे कसे जेजुरी गडावर फुगड्या घालत असतात गाईज. सगळ्या बायका जेजुरी गडावर फुगड्या वगैरे घालून आपली पालखीची अजून छान एन्जॉय घेत असतात गाईज. तर गाईज, महाराज फुगडी घालता त्यांचा पाय सरकला गाईज. हे बघा, हे प्रत्येक ठिकाणी आपल्या दिंडीची शोभा वाढावी म्हणून हे बघा, माझी मम्मी कशी डान्स करते, फुगड्या घालते गाईज. तिच्या तिथल्या मैत्रिणी गोळा झाल्या होत्या. खूप छान वाटत असेल गाईज. आणि त्यांना 2 सेलिब्रिटी भेटले, ते तुम्हाला मी आता लगेच सांगणार नाही, की तुम्हाला पुढे बघायला मिळेल गाईज. माझी मम्मी आणि तिची फ्रेंड प्रत्येक ठिकाणी, म्हणजे सगळ्याच बायका आपल्या दिंडीची शोभा वाढावी, म्हणजे जे कोणी वारकरी आहे म्हणा, मुलगी, मुलगा, लहान मुले, लहान मुली गाईज, तुम्ही बघू शकता म्हातारेपासून ते तरुणांपर्यंत इथे सगळेजणच लोक आपल्या पालखीतून विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात गाईज. तुम्ही बघू शकता डिवायडरवर लोक झोपलेले आहेत तिथे, जिथे की झाडं लावली आहेत गाईज. त्यानंतर यांचं जेवण वगैरे मस्तपैकी आहे, खिचडी भात शिरा गाईज. यांचं त्या दिवशी होतं रिंगण. आता हे फक्त माझा व्लॉग एका दिवसाचा नाही, तर हा पार्ट 1 आहे, ज्याच्यामध्ये काही दिवसाचं आणि पार्ट 2 मध्ये काही दिवसाचं असं होणार आहे गाईज. तुम्ही बघू शकता हे रिंगण किती मोठं आहे गाईज. हे जे पोलीसवाले आहेत हे सुद्धा रामकृष्ण हरी असे म्हणत असतात गाईज. त्यामुळे आपण हे सुद्धा विठ्ठलाच्या नामाचा गजर करत असतो गाईज. त्यानंतर रिंगणामध्ये आले होते घोडे. तुम्ही बघू शकता. आता ह्या घोड्याला काय म्हणतात हे नक्की मला माहित नाही, पण बघा, एका घोड्यावर माणूस आहे तो त्याला घेऊन जात आहे आणि दुसऱ्या घोड्यावर कोणीही नसून तो घोडा त्या घोड्याप्रमाणे चालत आहे गाईज. बघू शकता. दुसरी फेरी सुद्धा काळ्या घोड्यापेक्षा पांढऱ्या घोड्यानं फास्ट केलेली आहे गाईज.
त्यानंतर परत यांचं रोडवर रस्त्यावर नाच गाणं फुगडी हे सारंच सुरू असतं गाईज. बघा तुम्ही, कोणाच्या हातात टाळ, कोणाच्या हातात झेंडा, तर कोणाच्या हातात ढोलकी, तर कोणाच्या हातात विठ्ठलाची मूर्ती, तर कोणाच्या डोक्यावर विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या शोभेची तुळस. त्यानंतर गाईज मधीच माझ्या मावशीची, माझ्या आजीची आणि माझ्या मम्मीची या दोघींसोबत भेट झाली होती. तर मग माझी मावशी सुद्धा त्या दोघींसोबत निघाली होती पंढरपूरला. गाईज थोडे दिवस का होईना पण पालखीमध्ये चालत जाणं हे तिला सुख वाटत होतं. गाईज मस्तपैकी या सुद्धा फुगड्या वगैरे घालत होत्या. आणि आता माझ्या मम्मीला अजून एक तिची मैत्रीण म्हणजे तिची बहीणच अशी झाल्यासारखी झाली होती गाईज. त्यानंतर महाराज मम्मी सोबत फुगडी घालत होते गाईज, तुम्ही बघू शकता. सो गाईज मला हे माहित नाही की फुगडी घातल्यानंतर हे पाया का पडत असतात गाईज, हे तर मला अजून माहित नाही. काय माहिती, तुम्ही सांगू शकता तर खूप छान होईल. मला त्याच्या मागचं लॉजिक तरी समजत. माणसाने फुगड्या घातल्या तरी ते एकमेकांच्या पाया पडतात, बायकांनी फुगड्या घातल्या तरी ते एकमेकांच्या पाया पडतात. रिझन काय त्याचं हेच मला माहित नाही गाईज. हे बघा, अशा प्रकारे पाया पडत असते. त्यानंतर माझी मावशी आणि माझी मम्मी या सुद्धा फुगड्या घालायला लागल्या होत्या. सो गाईज महाराज असो कोणीही असो म्हणजे कोणीही गाईज त्या आपल्या आपल्या ग्रुपमध्ये गाईज तुम्ही बघू शकता की कसं नाचत असतात गाईज. ढोलकीच्या तालावर यांची जी ढोलकी असते गाईज खूप छान असा आवाज असतो. हा जो मुलगा आहे गाईज ज्याचं नाव आहे श्याम, हा इतकं छान गाणं म्हणतो आणि ढोलकी तर त्याच्यापेक्षा छानच वाजवतो गाईज. इतका छान आवाज आहे, मी तुम्हाला ऐकवते. सो गाईस तुम्ही बघू शकता त्याचा आवाज किती छान होता. त्यानंतर हे एका शेतामध्ये बसल्या होत्या आणि तिथल्या तिथेच यांनी पडून घेतलं गाईज. झाडाची गार सावली त्याच्यामध्ये खूप छान वाटतं गाईज. हे आपले कागद घेऊन गेले होते आणि माझी मावशी, माझी आजी, माझी मम्मी या सगळ्याजण तिथं होत्या, त्या सुद्धा पडल्या होत्या गाईज. त्यानंतर इकडं काही जणांच्या चपात्या सुरू होत्या, काही जणांची कांदे कापणे सुरू होते गाईज. आज बेत होता त्यांचा कदाचित भज्याचा, भजी ते काढत होते गाईज बघू शकता. असे असत या माझे घरच्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी वारकऱ्यांसाठी राहण्यासाठी टेंट. तुम्ही बघू शकता किती छान असं या वातावरणात टेंट मध्ये राहणं किती छान वाटतं गाईज. त्यानंतर यांना होते पापड, भजे, दूध आणि कदाचित चपाती होती गाईज. हे बघा, त्या कुठं सुद्धा बसल्या तरी त्यांना वारी जाताना दिसत होती. तुम्ही बघू शकता माझी मम्मी हा गंध लावल्यावर किती छान दिसत आहे गाईज. उन्हामुळे असं मला वाटतं की ते आता खरंच टॅन होईल. तुम्ही बघू शकता एकावर एक चढून ही कशी माऊली खेळत असतात गाईज. हा बघा झेंडा कसा खेळवत असतात.